विधानसभेसंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूया। दर्यापूर विधानसभा लढणार, मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला, अभिजित अडसुळांचा दावा। उद्या दर्यापूरमध्ये श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटाचा मेळावा। शरद पवारांच्या बैठकांचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरू राहणार। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवार पुण्यात उद्या पवारांची भेट घेणार, तर मुंबईत 10 तारखेला मुंबई कोकण विभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। सलील देशमुख शरद पवारांच्या भेटीला, पक्ष जो आदेश देईल ते काम मी करेन, सलील देशमुख यांची भूमिका। तर सलील देशमुख काटोलमधून लढण्यास इच्छुक असल्याची चर्चा। वर्धा किंवा आर्वी मतदारसंघातून मला संधी द्यावी, नितेश कराळे मास्तरांची शरद पवारांकडे मागणी। वर्धा आणि आर्वी मतदारसंघात माझ्या विजयाची शक्यता, वर्ध्यातून काँग्रेसचा 3 वेळा पराभव, कराळेंचं वक्तव्य। गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपाकडून रद्द। 2019ला बंडखोरी करत निवडणूक लढण्यानं भाजपाकडून झालेली कारवाई मागे, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून लढण्याची शक्यता। कसबा विधानसभेत हेमंत रासनेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी, भाजपाकडून निवडणूक लढण्यासाठी रासने इच्छुक। कसब्यातील समस्यांचा अंत, आमदार होणार रासने हेमंत, बॅनरवर उल्लेख। सांगली जिल्ह्यात भाजपला आणखी एक धक्का, मोहन वनखडेंचा नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश। मिरजेमध्ये सुरेश खाडेंविरुद्ध मोहन वनखडे यांचा लढत होण्याची शक्यता। निलेश सांबरेंच्या जिजाऊ संस्था कोकणातल्या 18 जागा लढणार, श्रीरामपूर साखरी विधानसभाही लढणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर, पश्चिम महाराष्ट्रातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार।